मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रंजनाला ठेवण्यात आले होते त्या खोलीला फक्त एकच दार होतं. हवा यायला खिडकीही नव्हती. तिला अतिशय उकडत होतं. तिच्यासाठी थर्मासमध्ये गरम कॉफी ठेवण्यात आली होती आणि 2 प्रकारची बिस्किटे आणि ब्रेडही ठेवला होता. 2 वेळा तिला एक तरुणी जेवण आणून देई, पण रंजना तिच्याशी काहीच बोलू शकत नव्हती. कारण एक तरुण त्यांच्या पाहऱ्यावरती होता. त्याच्या उजव्या खिशात पिस्तूल आहे याची कल्पना रंजनाला आली होती. तिने 2 दिवसात खूप विचार केला होता. आदल्या रात्री एक जाडजूड शरीराचा ग्रहस्थ तिथे आला होता. तो येणार म्हणून सर्व घरात काळोख करण्यात आला होता. मिसेस भोसले, तो धारदार आवाजात म्हणाला होता. आम्ही तुम्हाला अतिशय नाईलाज झाला म्हणूनच इथे आणले आहे. तुम्ही पाहुण्यासारख्या राहा. काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर मात्र नाईलाजाने तुम्हाला जखडून ठेवावे लागेल. हे स्वातंत्र्य तुम्हाला मान्य आहे ना? मी तितकी मूर्ख नाही. मेजर भोसलेंना आम्ही काही अटी घातलेल्या आहेत. त्या त्यांनी मान्य केल्या की लगेच तुमची सुखरूप सुटका करण्यात येईल. त्यावेळी तुमची माफी मागण्याची माझी तयारी आहे. तुमच्या केसालाही धक्का लावण्याची कुणाची हिंमत नाही. ती तुलाही नाही, रंजना रागाने म्हणाली होती आणि तो पिसाटासारखा हसला होता. तुमच्या घरातच आम्ही तुम्हाला ठार केले असते तर कुणीही आमचा संशय घेऊ शकला नसता. काही गंभीर प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर शांत डोकं ठेवा. पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही. माझ्या माणसांना माझा हुकूम आहे. तुम्ही काही गडबड केलीत तर बेलाशक गोळी घाला आणि प्रेत समुद्रात टाकून द्या. तसं तू फार कोमल हृदयाचा आहेस. मला खात्री आहे उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही सुखरूप तुमच्या घरी जाल. आणखी काही न बोलता तो काळोखात अदृश्य झाला होता आणि 5 मिनिटांनी दिवे प्रकाशित झाले होते. सर्व चिंता डोक्यातून घालवून ती त्या रात्री शांत झोपली होती. कारण पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तो साधणार नव्हता हे तिने ओळखले होते आणि म्हणून शांतपणे तिने झोप काढली होती. तिच्यावर पहारा करणाऱ्या त्या धूर्त तरुणाचे नाव शांतू असे होते आणि तोच तरुण तिला पळवून आणण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. शांतूलाही रंजनाची चांगलीच ओळख पटली होती. आपण तिच्यापासून शक्यतो दूर राहावे असेच त्याचे धोरण आहे हे रंजनानेही ओळखले होते. पुन्हा तिने डाव टाकला तर भिंतीवर डोके आपटून मान मोडायचीही भीती तो बाळगून होता. पण संध्याकाळी 7ला गेलेला शांतू अजून आला नव्हता. एकटी कविता तिच्या पाहऱ्यावरती होती. ती दूर उभी राहत असे आणि काम झाले की निघून जात असे. तिच्या हातात पिस्तूल होते. कदाचित तिला शांतूनेच तसा हुकूम दिला असेल. आज संध्याकाळी त्या दोघांचा संवाद तिने ऐकला होता. शांतू, हे काम मला आवडत नाही, ती म्हणाली होती. तुला ते करावेच लागेल कविता. साहेबांचा तसा हुकूमच आहे. शांतू रागाने बोलत होता. रंजनाबाई एका चांगल्या घरातील आहेत. शिवाय त्या काही त्रासही देत नाहीत. बोलतातही अतिशय प्रेमळपणाने. शांतू, तुम्ही त्यांना उगाच इथे आणलं. हे मत साहेबांपुढे मी मांडलं तर तुझं माझं प्रेत उद्या वरळीच्या समुद्रात तरंगताना दिसेल नाही. तुम्ही काहीतरी दुसरी व्यवस्था करा. कविता, तू हे काम केलं नाहीस तर आयुष्यभर रडत बसशील. आम्ही सतीशला पुरावा दिला तर तो तुझ्याशी कधीही लग्न करणार नाही. तुझं तोंडही बघणार नाही. शांतू आवाज चढवून म्हणाला. दरवेळी हीच धमकी का रे देतोस? जे काम करून घेतलं ते काय थोडं आहे का? जा, सांग त्याला सारं. लग्नानंतरही तुम्ही मला अशाच धमक्या द्याल. होऊन जाऊ द्या आत्ताच काय तो सोक्ष मोक्ष, कविता रागाने म्हणाली होती. विचार कर कविता, शांतू नरमाईने तिला म्हणाला, की स्वतः साहेबांनीच तुला सांगितलेले आहे हे काम आटोपले की तू मोकळी होशील. मग तुझ्या वाऱ्यालाही कुणी फिरकणार नाही. सर्व पुरावे तुझ्या समोरच जाऊन नष्ट करण्यात येतील. आणि यावर मी विश्वास ठेवू? का ठेवू नयेस? आपला शब्द त्यांनी कधी मोडलेला तू ऐकलायस काय? मी तुझ्या साहेबाबद्दल काहीच कधीही ऐकलेलं नाही. तुला आयुष्यात सुख हवे असेल तर ठेवावाच लागेल त्यांच्यावरती तुला विश्वास.
ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याला शब्दांची किंमत निश्चित कळते. शांतू, माझी यातून मुक्तता झाली नाही तर मी सरळ पोलिसांकडे जाईन. नाही, तसा प्रसंगच तुझ्यावर येणार नाही. उद्या दुपारपर्यंत रंजनाताईंची मुक्तता होईल. त्याच वेळी तू स्वतंत्र झालीस असं समज. खुळेपणा केलास तर तुलाच त्रास होईल उलट. शांतू तिला समजावून सांगत होता. तू तुझ्या कामाला जा, मी नीट सांभाळते तिला. तुझ्याबद्दल मला राग नाही, तिच्याबद्दल आहे. तू तिच्याजवळ जाऊ नकोस. मला 6 फूट दूर फेकलं होतं तिने. पिस्तूल घेऊन दूरच उभी राहा. तिने काही गडबड केली तर सरळ तिला गोळी घाल. माझं काम मी नीटच करीन. तुला काय वाटलं मी कालच जन्माला आली आहे काय? जिने मला दाद दिली नाही. शांतूने पुन्हा आपले तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. तू भेकड आहेस, कविता जोरात म्हणाली. कविता, पुन्हा असले शब्द वापरू नकोस, पस्तावशील. शांतू रागाने ओरडला. यानंतर कविता 2दा तिच्या खोलीत आली होती, पण फारशी बोलली नव्हती. आता ती सकाळशिवाय येणार नव्हती. जेवायला देऊन गेली होती. चहा देतानाच ती ताट घेऊन जाणार होती. रंजनाने तिच्याबद्दल खूप विचार केला होता. तिच्यातला दुबळेपणा तिने हेरला होता आणि त्याचाच उपयोग ती करण्याचा विचार करत होती. अखेर न राहवून रंजनाने दाराची कडी वाजवायला सुरुवात केली. काय हवंय रंजनाबाई? शेजारच्या खोलीतून बाहेर येत कविता म्हणाली. माझ्या पोटात खूप दुखतंय, जरा बाहेर नेशील काय? रंजनाने वेडे वाकडे तोंड करत विचारले. कविताने लगेच कुलूप काढले. ती पिस्तूल रोखूनच दूर उभी होती. आपण काही गडबड केली तर ती नक्कीच गोळी झाडील हे रंजनाला पक्के माहीत होते. रंजना तब्बल 10 मिनिटांनी परत आली. कविता, तासभर माझ्याशी बोलत बैस ना ग. रंजना काकू तिला येऊन म्हणाली. मला तसा हुकूम नाही. आत्ता सारखीच पिस्तूल हातात घेऊन बैस. मी तुला त्रास होईल असं काहीही करणार नाही. मला भीती वाटते. का कोण जाणे. कविता लगेच तयार झाली. तिने खोलीला आतून कडी घातली होती. ती एका कोपऱ्यात बसली होती. रंजना आपल्या खाटेवर. रंजनाबाई, काहीतरी बोला ना. कविता ती शांतता असह्य होऊन म्हणाली. हे बघ कविता, तू ही एक स्त्रीच आहेस, चांगल्या घराण्यातली आहेस. तुझ्याकडे पाहून मी तर्क केला की तू श्रीमंत घरातली आहेस. खरं आहे तुमचं म्हणणं, ती ओशावून म्हणाली. मग या अशा लोकात का ग आलीस? कविता गप्पच राहिली, काहीही बोलली नाही. मला माहित आहे कविता, तुझा पाय वाकडा पडला, तुला कुणीतरी फसवले. नंतर तुझे एका चांगल्या घराण्यातील मुलाशी प्रेम जमले. तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तुझ्या पूर्वीच्या प्रेमाचे पुरावे यांनी मिळवले. तुला यांनी गुलाम बनवलं. निंद्य अशी कामे तू केलीस का तर तुझ्या प्रियकराला काही समजू नये म्हणून. खरं आहे ना ग हे सारं? खरं आहे ते, पुन्हा ओशावून कविता म्हणाली. आता तिला धक्काच बसला होता. कविता काहीच बोलली नाही. भांबावून रंजनाकडे पाहतच राहिली. कविता, उद्या तुझं लग्न होईल. तोपर्यंत हे गप्पही राहतील. पुरावे कधीही नष्ट करणार नाहीत. नंतर ते तुला छळतील. तुझा नवरा श्रीमंत असेल तर सारखे पैशांची तुझ्याकडे मागणी करतील. घाबरून तू त्यांना देशीलही पैसे, पण किती वर्ष यांचं तू पोट भरशील? अखेर कंटाळून तू आत्महत्या करशील किंवा तुझ्याकडून पैसे मिळणे बंद झाले की तुझा काहीच उपयोग नाही असं समजून सर्व पुरावे तुझ्या नवऱ्याकडे पाठवले जातील. नंतर काय घडेल याचा कधी तू विचार केला आहेस काय? आता रंजना फॉर्मात आली होती. कविता तरीही शांतच होती. काय बोलावं हेच तिला समजत नव्हतं आणि तिच्या याच यवनाचा फायदा रंजनाने घेतला. विचार कर कविता, तू सुशिक्षित आहेस. जीवनात झाली चूक ती झाली. तिच्याबद्दल रडण्यात आता काय अर्थ नाही. आता तू यांचं काम नाकारलंस तर तुला ते लगेच ठार करतील. म्हणून संधी आहे तोवर यातून बाहेर पड. सतीशला सर्व काही सांग. त्याला कदाचित तुझा प्रामाणिकपणा पाहून दया येईल. नंतर यांचे काहीही चालणार नाही. सतीशने नाकारले तर सरळ नोकरी कर. आयुष्यात 4 घास स्वतःच्या कमाईचे तरी खाशील तू. कधीतरी नंतर एखादा तरुण तुझ्या जीवनात येईल. तुझ्या चुकीचे त्याला काही एक वाटणार नाही. कविता, इतका साधा विचार तुला का ग सुचू नये? रंजना प्रेमळ स्वरात म्हणाली आणि अचानक कविताने हुंदका दिला. मनात आणले असते तर रंजनाने एका उडीतच तिला गाठले असते. पुढचे काम तिच्या दृष्टीने सोपे होते, पण तिने तो विचार डोक्यातून काढून टाकला. कविता आता तिच्या पंजात आली होती. रंजनाताई, फार वाईट माणसे आहेत ही. मी कोण आहे तुला माहित आहे का? नाही. मेजर भोसले हे नाव ऐकलेस का कधी? हो.
मी त्यांचे वर्तमानपत्रात फोटोही पाहिले आहेत. आमचे साहेब म्हणे त्यालाच घाबरतात. त्या मेजरांची पत्नी आहे मी. आपण आमच्या घरी जाऊया. सुप्रिटेंडंट चौधरींना तुझी घडलेली सर्व हकीकत सांग. तुझं नीट लग्न होईतोपर्यंत माझी बहीण म्हणून तू राहा. ताई, ते माझा खून करतील. माझ्या घरात आलीस की त्यांना हिंमत होणार नाही हो. पोलिसांचा खडा पहारा असेल आमच्या घराभोवती. तोपर्यंत मेजर आणि चौधरी बदमाशांचा फडशा पाडतील. तुझा साहेब नावालाही शिल्लक राहणार नाही. त्यावेळी तू यांच्या टोळीत पोलिसांना सापडलीस तर आयुष्यातून उठशील. मेजर एव्हाना साहेबापर्यंत पोहोचले असतील. तसं झालं तर तुझा शांतू परत येणार नाही. रंजना नंतर काहीच बोलली नाही. शांतपणे तिने उशीवरती डोके ठेवले आणि डोळे मिटले. कविता तिच्याकडे पाहत कितीतरी वेळ तशीच बसून होती. तिच्या अंतःकरणात खळबळ माजली होती. रंजनाने सांगितले त्यावर तिचा विश्वास बसला होता. ज्या मेजरला शांतू चळचळ कापतो त्याची रंजना ही बायको होती. अर्धा तास कविता भणभणत्या डोक्याने विचार करत होती. एकचा टोल पडला तरी कविता रंजनाकडे पाहतच बसली होती आणि रंजना शांत झोपली होती. 2 वाजले आणि कविता आत्मविश्वासाने उठली. तिने रंजनाला जागे केले. एकला येणारा शांतूही आला नव्हता. ताई उठ, लवकर उठ. का ग, आपण इथून जाऊया निघून. नको, पूर्ण विचार कर. केलाय मी. तुम्ही माझे डोळे उघडलेत ताई. तुम्ही सांगाल तसंच मी वागेन. पिस्तूल माझ्याकडे दे. ते तुमच्या उशीजवळच आहे. खरंच खरंच कविताने पिस्तूल रंजनाच्या उशीजवळ ठेवलं होतं. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. रडून समस्या सुटत नसतात कविता. धीराने तोंड द्यावे लागते प्रत्येक समस्येला. मला फारशी काळजी वाटत नाही. तुझे आणि शांतूचे काल संध्याकाळचे बोलणे मी ऐकले नसते तर तुझ्याशी मी बोललेही नसते. तूही एक बदमाशच आहेस असा माझा ग्रह झाला असता. ताई, तुम्ही माझे डोळे उघडलेत. खरंच मी आंधळी झाले होते. मी यापूर्वीच विचार करायला हवा होता, पण केला नाही. माझं डोकंच या लोकांनी बत्थड करून टाकलेलं आहे. ताई, हिथून सही सलामत सुटलो तरीही माझ्या आयुष्याची सारी मदार फक्त तुझ्यावरच आहे. माझे वडील माझं तोंडही पाहायला तयार नाहीत. का ग? मी चांगल्या लोकात वावरत नाही ना म्हणून. पण मी त्यांना काही सांगू शकत नाही. सांगितलं तर हे बदमाश माझ्या आयुष्याचा सत्यानाश करतील म्हणून भीती वाटते ग. चला, आपण इथून जाऊया. शांतू परत आला की त्याला खोलीत बंद करूया आणि पोलिसांना बोलावून घेऊया. तू घाबरू नकोस. तुझं नावही बाहेर येणार नाही. पण शांतू भयंकर आहे. त्याच्याजवळ नेहमीच पिस्तूल असते. भरलेले पिस्तूल आपल्याजवळही आहे. मी त्याच्यापेक्षाही भयंकर आहे. हे घर कुठे आहे? जुहूपासून 1 मैलावर आहे. जवळ समुद्र आहे. हे घर अगदी एकांतात आहे. जुहूकडे जाताना पहिले घर सापडते ते 2 फरलांगावर आहे. तुझ्या वडिलांचं नाव काय ग? भाऊसाहेब परळकर. जज? हो. तुम्हाला काय माहित? एका पार्टीत आमची ओळख झाली त्यांच्याशी. त्यांनी आम्हाला घरी येण्याचे आमंत्रणही दिलेले आहे. खरंच? हो. आमच्याबद्दल फार चांगलं मत आहे हो त्यांचं. तुला काहीही त्रास देणार नाहीत. ते उलट सरळ मार्गावरती आलीस म्हणून खूप खुश होतील. सकाळी 7 वाजेपर्यंत दोघीही बोलतच बसल्या होत्या. बाहेर शांतू आला असता तर त्याने बेल वाजवली असती. नंतर कविता त्याला दार उघडायला गेली असती आणि दोघेही आत येताच पिस्तुलाचा धाक दाखवून रंजनाने त्याला निशस्त्र केले असते. वास्तविक पाहता रंजना केव्हाच निघून गेली असती कविताला घेऊन. पण तसे तिला करावयाचे नव्हते. चौधरींसाठी काहीतरी खुराक न्यायलाच हवा होता. शांतूचा लाडू बनवून ती चौधरींसाठी नेणार होती. पण 8:30 वाजले तरी शांतू काही आला नाही. कविता, शांतूला मेजरांनी पकडलेला आहे. कशावरून? तो अजून आलेला नाही. कविता काहीच बोलली नाही. चल कविता, आपण बाहेर पडूया. 11 वाजता दोघीही घरी पोहोचल्या. तेव्हा अविनाश घरी नव्हता. तिने लगेच भैयाला फोन केला. भैया, बाईसाहेब, आपण सुखरूप आहात ना? हो भैया. चांगली 2 माणसे पाठवून दे. हे कुठे आहेत? चौधरींबरोबर आणखी अर्ध्या तासाने इथे येणार आहेत. सर्व कामे सोडून त्यांना आधी घरी पाठवतो बाईसाहेब. लगेच माणसे येतील बघा. ठीक आहे. नंतर लगेच तिने दुसरा फोन चौधरींना केला. तिच्या सुदैवाने पहिला हॅलो चौधरींनीच म्हटला. मी रंजना बोलते. तू सुखरूप आहेस ना? हो. अविनाश आहेत का? आहेत. समोरच बसलेत. चौधरी म्हणाले आणि लगेच अविनाशचा आवाज तिच्या कानावर पडला. तुम्ही येताय ना? तुला काही त्रास झाला नाही ना? नाही.
मी अगदी सुखरूप आहे. भैयाला फोन केला होता, त्यांची 2 माणसे येणार आहेत पाहऱ्याला. ती राहू देत, आणखी 2 पोलिसांची माणसे राहतील. मी माझे एक काम करून येतोच एवढ्यात. 12:30 पर्यंत मी हजर होईन. छानपैकी स्वयंपाक कर. तुझ्या हातचं गोडधोड खायला हवंय आज. रंजनाने खुश होऊन रिसिव्हर खाली ठेवला. कविता कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. आपण योग्य तोच निर्णय घेतला आहे हे तिला आता पटले होते. कविता, आता मरगळलेला चेहरा ठेवू नकोस ग. यापुढे तुला कुणीही हात लावू शकणार नाही. तुझे सतीश बरोबरच लग्न होणार आहे. सतीशला मी तुझ्या वडिलांबरोबर पाहिलेले आहे. मुंबईतला तो सर्वात तरुण नावाजलेला असा वकील आहे. तोच तुझा सतीश ना? हो. तुम्ही नीट पाहिलेत त्याला? हो पाहिले. तुझ्यापेक्षा सुंदर आहे तो. आता शांतपणे स्नान करून घे. जेवण तयार करूया. दुपारी मस्तपैकी झोप काढूया बघ. कविताच्या चेहऱ्यावर आता कोणतीही चिंता नव्हती. रंजना बरोबर ती बाथरूमकडे निघूनही गेली.